विनंती आहे, आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा प्लीज. 12th मॅन ऑफ द मॅच या अगोदरचा सामन्याचा नो डाऊट अविनाश पाटील. कॉंग्रॅच्युलेशन अविनाश पाटील. बॉडी बिल्डर रणजित भोईर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते अविनाश पाटील याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यावा. बॅटिंग बॉलिंग दोन्ही उत्तम असा खेळणारा आदरणीय निलेश यशवंत म्हात्रे यांनी ही स्पॉन्सर केलेली सामनावीरची ट्रॉफी विचुंबे प्रीमियर लीग 2024 ची भगवान श्रीरामांची पवित्र प्रतिमा असलेली ही पवित्र ट्रॉफी त्याला प्रदान करण्यात येते. आमचे बॉडी बिल्डर भिंगारकर साहेब यांच्या रणजित भोईर बॉडी बिल्डर रणजित भोईर यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात येते. मी अविनाशला विनंती करतो की त्यांनी या सन्मानाचा सत्काराचा आणि पारितोषिकाचा स्वीकार करावा. जाऊया मैदानामध्ये. अक्षय एंटरप्राइजेस वर्सेस शौर्य लोटस फायटरचा सामना सुरू आहे. ओ जबरदस्त प्रहार केला पहिल्या चेंडूवर. घाती प्रहार आणि लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे दणदणीत आणि सणसणीत असा चौकार. अक्षय एंटरप्राइजेस आणि लोटस फायटर बॅट्समनची नावं स्वप्नील कांबळे आणि यश पाटील. ओके, पहिला चेंडू तटवला तो यश न लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन केलेलं आहे. स्वप्नील गोलंदाज तयार. ओ क्लीन बोल्ड मस्त गोलंदाजी. बसतोय तो अक्षय एंटरप्राइजेस या संघाला. अक्षय एंटरप्राइजेस तसं पाहिलं तर मजबूत असा संघ आहे, मात्र शौर्य लोटस फायटर संघानं कमाल केलेली आहे. पहिल्या चेंडूवर चौकाराचा मार खाऊन पण नंतर चांगलं कमबॅक केलंय ते गोलंदाज प्रवीण ठाकूरनं. 1 विकेट मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट. 5 षटकांचे हे सामने आहेत. आज 6 मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत या विचुंबे प्रीमियर लीग मध्ये. सागर मैदानात 1 डाऊन पोझिशनला आलेला आहे तो सागर. 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. ओ क्या बात आहे. आणि 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 डायरेक्ट हिट केली आहे. पंचांनी आता मदत मागितलेली आहे तिसऱ्या पंचांकडे. प्रवीण ठाकूरची गोलंदाजी सरस आणि यष्टीरक्षकानं पण कमाल केली. चतुराई दाखवली, चपळता दाखवली. फलंदाजानं जर षटकार मारला दोघांपैकी कोणी ना लेफ्टी सागर येरुणकर मात्र थोडं डेंजर एंड मध्ये आहेत. त्यांनी जर षटकार लगावला तर त्याच्यासाठी बक्षीस डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. राहुल भोईर यांच्याकडून ओल्ड मॉंगचा खंबा. थंडीचे दिवस आहेत. जिंदगी में क्या गम है असं म्हटलं जातं. परंतु आता बघा 19-20 ची स्थिती आलेली आहे. रनआउट आहे की नाही पाहतायत. यष्टीरक्षकाने मस्त यष्टीरक्षण केलंय. किरण भोईर मस्त डायरेक्ट हिट केली आणि चतुराईने त्यानं दाखवली. इकडून नाही तर तिकडून कुठून तरी विकेट त्याने मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. पंच तपासतात. तिसरे पंच आमचे ब्लॅक डायमंड आमचे माहुलचे. आणि 19-20 अगदी करीबी मामला आहे. पण विकेट पण महत्वाची आहे.
सागर येरुणकर सारखा एक तगडा फलंदाज आता थोडासा डेंजर झोन मध्ये जाऊन पोहोचलेला आहे. दोन्ही पंच स्वप्नील सगळेजण इकडे टक लावून बसलेले आहेत. मतदानाच्या काउंटिंगला कसे सगळे बसतात तसे सगळे टक लावून बसलेले आहेत, कारण 19-20 चा मामला आहे आणि सुंदर क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाकडून झालंय. किरण भोईर कॅप्टन स्वतः कर्णधार बघतोय इकडून नाही तर तिकडून कुठून तरी विकेट मिळाली पाहिजे. त्याला माहिती आहे की हे महत्वाची विकेट आहे. सागर येरुणकर यश पाटील बाद झालाय. द्या निर्णय लवकर त्याच्यामुळे फलंदाज बाद ठरवण्यात येतोय. मस्त क्षेत्ररक्षण किरण भोईर याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अफलातून अशी फिल्डिंग केली आहे आणि एका चांगल्या फलंदाजाला बाद केलं. डीजे मधले खेळाडू आहेत यश पाटील, सुमित भोईर, मंगेश वार्डे, निलेश अंबोळकर, राजेश अंबोळकर, निलेश कांबळे, अमित यादव, सागर येरुणकर, रोशन जाधव, ऋतिक सोनावळे, प्रवीण रामाणे, निलेश पवार, संकेत जाधव आणि जीत गावंड असा हा 15चा स्क्वॉड आपण पाहतोय. तर त्याच्या विरुद्ध खेळणारी जी टीम आहे लॉटस शौर्य फायटर, निलेश जुवेकर, संदेश येरुणकर, मंगेश चौधरी, नितीन सुरते, कुमार शिंदे, रणजित राणे, अनिल भोईर, गुड्डू भोईर, प्रवीण ठाकूर, स्वप्नील नाईक, विराज भोईर, आकाश पेटकर, त्यानंतर श्रीधर भगत, रोहन भिंगारकर आणि विश्वास भिंगारकर. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघतोय. आल्या फलंदाज अमित यादव 2 डाऊन पोझिशनला आलेला आहे. तगडा फलंदाज आहे आणि फटका मारण्याचा प्रयत्न नाही. बरोबर बॅटच्या मधोमध आला स्वप्नील. आता डेंजर झोन मध्ये आलेला मात्र स्वप्नील खूप वेगामध्ये धावत सुटला. 1 धाव त्यानं कंप्लीट केलेली आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. या एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचतोय तो अक्षय एंटरप्राइजेसचा 5च्या घरामध्ये. अट्टी-तटीचा सामना होणार यात तिळ मात्र शंका नाही. दोघं पण डेंजर आहेत. सगळे इथे सांगतायत दोन्ही टीम मध्ये डेंजर आणि डेंजर प्लेयर्स भरलेले आहेत. विचुंबे क्रिकेट म्हटलं की एका चांगल्या म्हणजे खरं तर क्रिकेटवीरांची खाण आहे ती विचुंबे. आणि या विचुंबेमध्ये आज 8 टीम या विचुंबे प्रीमियर लीगच्या निमित्तानं या 2024 सालामध्ये आपण खेळताना या मैदानावर पाहतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना किरण भोईर वारंवार बदलतायत. त्यांना माहिती आहे की हा जो स्वप्नील कांबळे आहे तो कोणत्या एरियामध्ये स्ट्रॉंग आहे, कोणत्या एरियामध्ये तो वीक आहे, हे सगळं पाठ आहे त्याचं. हा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर लाईन आणि लेन ठेवली सोडून दिलेला. स्वप्नीलला वाटलेला की हा चेंडू वाईड असेल, परंतु नाही. कर्मापेक्षा दैवावर त्यानं जास्त भरोसा ठेवला आणि चेंडू विसावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा.
पंचांनी डिसिजन बदललेला आहे आणि माफी मागून त्यांनी वाईड चेंडू डिक्लेअर केला. हा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय तो स्लिप मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण अफलातून आहे मात्र वाहवा करावी लागेल ती शौर्य लोटस फायटरची आणि या चेंडूवर मिळते ती एक सिंगल रन. पहिलं षटक प्रगती पथावर आहे आणि 7 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आतापर्यंत. तरी या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. प्रवीण ठाकूर तयार आहे. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू बरोबर स्वीट एरियामध्ये बसत नाही. जमीन लगतचा फटका मारला कार्पेट चिरत चेंडू जातोय. चेंडूची फेकी केली जाते. एक सिंगल रन या चेंडूवर मिळते. पहिलं षटक कसं बसं संपतंय आणि पहिल्या षटकामध्ये प्रवीण ठाकूरनं धावा दिलेल्या आहेत ते फक्त आणि फक्त 8. मागील दोन्ही मॅचचा आपण जर इतिहास बघितला तर पहिल्या मॅचमध्ये नाणेफेक जिंकून भाईजान 11 विचुंबे संघानं निर्णय घेतलेला क्षेत्ररक्षणाचा आणि 33 धावांवर रोखलेलं मयांक अँड शिवांश 11 वन मॅन आर्मीला 34 धावा त्यांनी सहज पूर्ण केलेल्या चेसिंग टीम विन झालेली आहे. या अगोदरच्या मॅचमध्ये मात्र पहिले फलंदाजी करणारी टीम विन झालेली आहे. आता या मॅचमध्ये नाणेफेक जिंकून किरण भोईरनं निर्णय घेतला तो क्षेत्ररक्षणाचा आणि आत्तापर्यंत तरी सरस कामगिरी केली आहे. त्या निर्णयाला साजेल अशी त्यांनी सुरुवात केलेली आहे. अतिशय चांगलं नियोजन सुंदर आयोजन. प्रकाश झोतामध्ये नाहून निघालंय खरं तर विचुंबेचं हे मैदान. भैरवनाथ क्रिकेट क्लब विचुंबेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही विचुंबे प्रीमियर लीग 2024 तिसरा सामना पहिल्या फेरीचा इथे सुरू आहे. अक्षय एंटरप्राइजेस ज्यांचे ओनर आहेत ग्रामपंचायत सदस्य सुनील सोनवळे साहेब आणि शौर्य लोटस फायटरचे ओनर आदरणीय अनिल भोईर साहेब ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच प्रमोद भिंगारकर. 8 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर विकेट त्यानंतर रनआउट 1 धाव आणि नंतरच्या चेंडूंवर सिंगल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. कडक प्रहार केलाय. उंच जातोय मात्र चेंडू जास्त आणि झेल टिपला जातोय. फलंदाज अमित यादव आल्या पावली मैदानाच्या बाहेर. श्रीधर भगत गोलंदाजी करतोय. श्रीधर भगत आणि मैदानात जात आहेत त्यात सुमित भोईर विचुंबे संघाचा बाहुबली मैदानाच्या दिशेने रवाना होतोय आणि येतानाच वाटतंय बघा ना असं म्हणतो ना आपण की एखाद्याचे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. जेव्हा मैदानाकडे एखादा खेळाडू येतो काही खेळाडू रमत गमत येतात काही हळू येतात परंतु काही वॉर्मअप करत येतात आणि वॉर्मअप करत येणारा खेळाडू आहे ना तो नक्कीच मैदानावर चमकताना आपण बघितलेलं आहे. तयारीमध्ये येत असताना फलंदाज सुमित भोईर 5व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेले. आता मैदान पण तुडुंब भरलंय. आजूबाजूला प्रेक्षकांची गर्दी वाढलेली आहे आणि असं वाटतंय की साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलिया अशा ठिकाणी मॅच चालू आहे की नाही आहे की काय. बाजूला वालाच्या शेंगा आहेत. आजूबाजूला बसलेले सगळे प्रेक्षक या मॅचचा कोल्ड्रिंक घेऊन आनंद घेत आहेत आणि मैदानात गोलंदाजी करतोय तो श्रीधर भगत. हा चेंडू राईट आर्म राऊंड शॉर्ट पिच चेंडू मारायचा होता मात्र वाईडचा इशारा पंचांकडून येतोय. यंग टॅलेंट आहे श्रीधर भगत. वाईडची 1 धाव मिळते. स्वप्नील आपल्या सहकार्याला सांगतोय की धावा येतील तू फक्त विकेटवर थांब आणि सुमित भोईर पुन्हा एकदा तयार. हा चेंडू फुल टॉस चेंडू होता मारायचा होता फाईन लेगला.
यष्टीरक्षकाकडून मिसफिल्ड होते. वाईटचा इशारा पंचांचा पुन्हा एकदा येतोय. लगातार 2 चेंडू वाईट टाकलेले आहेत. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली, मात्र त्यानंतर लगातार 2 चेंडू वाईट टाकतोय तो श्रीधर भगत. फायदा मिळतोय तो प्रतिस्पर्धी स्वप्नील कांबळेच्या अक्षय एंटरप्राइजेस या संघाला. अक्षय एंटरप्राइजेस वर्सेस शौर्य लोटस फायटरचा हा सामना आहे. मस्त रोषणाई, दुधिया रोषणाई ज्याला आपण म्हणतो तशी दुधिया रोषणाई या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. स्पष्ट दिसतोय चेंडू प्रत्येक खेळाडूला. आणि हा प्रहार गेलाय फाईन लेगच्या दिशेनं. दणदणीत आणि सणसणीत चौकार मारतोय तो फलंदाज स्वप्नील कांबळे. कांबळे एक अनुभवी खेळाडू आहे. व्यावसायिक खेळाडू म्हणायला काहीच हरकत नाहीये. व्यावसायिक खेळाडूंमध्ये त्याची गणना केली जाते. रायगड प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा खेळण्याचा त्याचा अनुभव तो पणाला लावतोय. हा ही चेंडू मारलाय जोरात, मात्र सेफ लँडिंग झाली चेंडूची. एक सिंगलच, एकच धाव या चेंडूवर मिळते. या एका धावेनं 16 धावावर जाऊन पोहोचलेला आहे तो अक्षय एंटरप्राइजेस. 24 लाईव्ह च्या माध्यमातून आपण या मॅचचं घर बसल्या आनंद घेतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघा. सर्कलच्या आत शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन आणि गली मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. आणि हा चेंडू ओव्हरपीट पद्धतीचा भिरकावलाय. 1 बाउन्सचा हा दणदणीत चौकार खेचतोय तो सुमित भोईर. गावला आणि आता संघाला नेऊन ठेवले ते 20च्या घरामध्ये. दोन्ही हार्ड हिटर फलंदाज आहेत, हवी होणारे फलंदाज आहेत. षटकार चौकार मारण्यामध्ये माहीर असलेले दोन्ही फलंदाज आहेत. षटक सुरू आहे ते दुसरं अजूनही, त्यामुळे जे फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आहे, फक्त 3च खेळाडू सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात, कारण बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू कट केलाय. किरणच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू जातोय. एकही धाव या चेंडूवर मिळत नाही. खरं तर आखूट टप्प्याचा चेंडू होता, मारायला पाहिजे होता तो कव्हर किंवा पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. मात्र विकेट ठेवणं पण तेवढंच गरजेचं आहे. आतापर्यंत विकेट गेलेल्या त्या 3, त्यामुळे जपून दोन्ही फलंदाज फलंदाजी करतात. फुलटॉस चेंडू मिड विकेट मध्ये भिरकावला. क्षेत्ररक्षक येतात चेंडू जवळ, चेंडू उचलतायत आणि या चेंडूवर मिळते ती एक सिंगल. या एका सिंगलनं 21 धावा 2 षटकांमध्ये, म्हणजे प्रत्येक षटकामागची सरासरी आहे ती 10.5 धावांची सरासरी राहिलेली आहे. आणि 10.5 धावांच्या सरासरीनं अक्षय एंटरप्राइजेस पोहोचतोय तो 21च्या घरात. लीग 2024 तुम्ही सगळेजण पाहताय. विचुंबे गावातील आणि बाजूच्या कॉलनी मधील सुद्धा खेळाडूंचा समावेश या प्रीमियर लीग मध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटी जी आपली बनत चाललेली आहे, त्यामुळे गाववाले आणि बाजूचे आपले सर्व मित्रमंडळी त्या सर्वांना एकत्र घेऊन या सगळ्या मतदार बंधूंना एकत्र घेऊन या प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मयंक शिवांश 11, 1 मॅन आर्मी, भाईजान 11, श्री शाहू वॉरियर्स, चॅलेंजर पाडा, लोटस फायटर, अक्षय एंटरप्राइजेस आणि रेड फायटर नितीन एंटरप्राइजेस असे 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. अक्षय एंटरप्राइजेस आणि शौर्य लोटस फायटरचा सामना आपण सगळेजण पाहतोय. 2 षटकं संपलेत. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 13, तिसरं षटक सुरू आहे. हा चेंडू हेलिकॉप्टर स्टाईलनं मारलाय लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे. 1 बाउन्सचा हा दणदणीत असा चौकार.
मस्त फलंदाजी करतोय, 2 चौकार त्यानं ठोकलेले आहेत, 9 धावांवर खेळतोय. फक्त 4च चेंडूचा त्यानं सामना केलेला आहे. मी आल्याला म्हटलेलं की येतानाच त्याचा टान्स असा होता, येताना त्याची चाल अशी होती, वॉर्मअप करत आला आणि त्याचा फायदा त्याला मिळतोय. हो, फुटवर्क नाही, खडे खडे हा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला आणि सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. कमबॅक करतोय तो प्रवीण ठाकूर. प्रवीण ठाकूर पण काय कच्च्या गुरुचा चेला नाही, तो पण कसलेला गोलंदाज आहे, मुरब्बी गोलंदाज आहे. हा चेंडू हवे ते झेलवण्याची शक्यता स्वतः कर्णधार, चेंडू खाली आहे आणि सेफ हँड विकेट किपरचं म्हटलं जातं. मस्त झेल घेतलाय किरण भोईरनं, फलंदाज बाद सुमित भोईर. बाद 25, 4 बाद 25 अशी अवस्था झालेली आहे ती अक्षय एंटरप्राइजेसची. जमेची बाजू फक्त एक आहे की स्वप्नील कांबळे अजूनही मैदानावर आहे, ज्याच्याकडून फार अशा अपेक्षा आहेत. सलामीला आलाय तो, त्याच्या समोर एक 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 त्याचा सहकारी मैदानाच्या बाहेर जात चालला, आउट होत चालला. मात्र तो अजूनही विकेटवर आहे. आतापर्यंत 1 चौकार त्यानं मारलाय, पण त्याला चेंडू पण मिळाले 3, फक्त 3 चेंडूमध्ये 6 धावांवर खेळतोय आणि संकेत जाधव 6व्या क्रमांकावर आलाय तो खेळण्यासाठी. संकेत जाधवनं मस्त चेंडू टपलवला, अक्षरशः कव्हर मध्ये चेंडू ढकलून दिला आणि चेंडू जातो सीमा पार. सणसणीत असा चौकार. फलंदाजी करतोय. जोश आणि होश म्हणजे क्रिकेट नाही, तर बुद्धिमत्ता आणि टायमिंग म्हणजे क्रिकेट, हे सूत्र तो वापरतोय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चौकार मारलाय. हा परफेक्ट यॉर्कर होता, खणून काढलाय प्रवीण ठाकूर. खरंच द्वंद्व सुरू आहे इथे. एक चेंडू मारला की दुसरा चेंडू मात्र निर्धाव टाकतो गोलंदाज. म्हणजे गोलंदाजांचं आणि फलंदाजांचं एक तुंबळ युद्ध, महायुद्ध या मैदानावर सुरू आहे. कोणीही सरस नाही आणि कोणीही कमी नाही, कुणीही जास्त नाही आणि कुणीही छोटं नाही, असं चित्र या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा प्रवीण ठाकूर. प्रवीण ठाकूरचा हा चेंडू फ्लिक केलाय, फक्त एक सिंगल काढलेली आहे संकेत स्वप्नील कांबळेनं. सेन्सिबल क्रिकेट स्वप्नील खेळतोय. स्वप्नीलला माहिती आहे की आपण विकेटवर थांबायचं आहे, त्याच्याबरोबर आपल्या सहकार्याला चान्स द्यायचा आहे. सहकारी मारतायत, तू मार मैं संभालता हूं, ही भूमिका आता स्वप्नील कांबळेनं घेतलेली आहे. कर्णधाराची भूमिका त्यानं घेतलेली आहे. दोन्ही स्टाईलनं डोकं वापरतोय तो या मैदानावर स्वप्नील कांबळे. अक्षय एंटरप्राइजेसला त्याला जिंकून द्यायचं आहे. षटकं संपलेली आहेत 3. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्यामध्ये 13, तिसऱ्यामध्ये 10 आणि आता एकूण धावा आहेत अक्षय एंटरप्राइजेसच्या 31. मंदिर झालंय सगळ्यांचं श्रद्धास्थान. आपलं रामलल्लाचं मंदिर तयार झालेलं आहे आणि सर्वत्र हेच गाणं प्रभू श्री रामचंद्रांचं वाजलं जातंय. वैयक्तिक बक्षीस आलेलं आहे. निलेश, जर का स्वप्नीलनं 50 केली तर निलेश कांबळे यांच्याकडून 5,000 रुपयांचं बक्षीस डिक्लेअर झालेलं आहे. बघूया, 2 ओव्हर आहेत अजून, डेफ्थ ओव्हर आहेत, स्लॉग ओव्हर आहेत. स्ट्राईकला पण स्वप्नील आहे आणि समोर गोलंदाज आहे मंगेश चौधरीचा. हा फुलटॉस चेंडू खडून काढलाय. एकच सिंगल रन या चेंडूवर मिळतीये. या एका धावेनं धावफलक वाढतोय 32 वर जाऊन पोहोचलेला आहे. 32 धावा धावफलकावर लागतायत. मंगेश चौधरी गोलंदाजीच्या मार्कवर आमचे पाटील साहेब इथे आलेले आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. थंडी आज मला असं वाटतं थोडी वाढलेली आहे, कालच्यापेक्षा आज थंडी वाढलेली दिसते, त्यामुळे स्वेटर्स
प्रत्येक जण घातलेला आपण इथे बघतोय खेळाडू सोडून खेळाडूंमध्ये गरमी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज मंगेश चौधरीनं पहिला चेंडू टाकला आणि हा दुसरा चेंडू प्रहार केलाय. गॅप मधून चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. बोला जय श्रीराम. चौकार मारलाय. काय म्हणजे सेन्सिबल क्रिकेट चाललंय. क्लास क्रिकेटचा किती उच्च क्लास आहे ते पाहायला मिळतं. स्वप्नील कांबळे ज्याच्यामध्ये दमखम आहेत पण तो समोरच्याला संधी देतोय आणि त्या संधीला बरोबर म्हणजे सहयोगी हे फलंदाज करतात. येणारा प्रत्येक फलंदाज 2-4 चौकार मारतोय, बाहेर जातोय, 2-4 चौकार मारतोय, बाहेर जातोय. धावसंख्या मात्र येत चाललेली. विकेट गेल्यात पण धावसंख्या पण येत चाललेली आहे ती अक्षय एंटरप्राइजेसची. शॉर्ट पिच चेंडू कट केलाय, चेंडू जातोय तो शॉर्ट थर्ड मॅन मध्ये. किरण सांगतोय की फेक, लगेच फेक. एक तरी आता आपल्याला ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागणार आहे कारण मागच्या 5-6 चेंडूमध्ये एकही विकेट गेलेली नाही. उलट धावा आलेल्या आहेत, 2 चौकार आलेले आहेत. आता धावा आपण पाहतोय त्या 37. स्वप्नील कांबळे बघूया 5,000चा मानकरी ठरेल का. आता ते चेंडू कमी राहिलेत परंतु क्रिकेटमध्ये अशक्य अशी गोष्ट काहीच नाहीये. कधी काही होऊ शकतं. एखादा दुसरा नो बॉल एखाद्याला म्हणजे जीवन मिळून देऊ शकतो. गोलंदाजीच्या मार्कवर आहे मंगेश चौधरी. स्वप्नीलची बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय, किरणच्या हातामध्ये झेल टिपला जातोय. स्वप्नील कांबळे बाद. पाच बाद 37 आणि निलेश अंबोळकर मैदानात आलेले आहेत. ते पण धावत आलेत बघा. वॉर्म अप करत आलेले आहेत. थोडेसे सडपातळ आहेत पण क्रिकेटमध्ये असे सडपातळ जे खेळाडू असतात ना त्यांचे स्ट्रोक बघण्यासारखे असतात. समीर गरत यांच्याकडून लगातार 3 षटकाराला 1000 रुपयांचं बक्षीस डिक्लेअर झालेले. बघूया हा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू आणि हा झेल सुटतोय. अनिल भोईर साहेब आहेत. अनिल भोईर साहेबांच्या हातून हा झेल सुटतोय. स्वतः पॅकर. आता मात्र काय त्यांना तरी कोण बोलणार. आता कोणी काही बोलू शकत नाही. आणि तसं पाहिलं तर प्रयत्न केलेला त्यांनी झेल घेण्याचा. झेल सुटतोय आणि जीवनदान मिळतंय ते फलंदाजाला. हो, सुंदर चेंडू. शाबास शाबास असे ओरडतायत त्याचे पाठीराखे. हे षटक संपलंय. मंगेश चौधरीचं चांगलं षटक संपलंय. या षटकामध्ये मंगेश चौधरीने धावा दिलेल्या आहेत त्या फक्त 7. एकूण धावा आहेत 38. आदरणीय पाहुणे बळीराम पाटील साहेब बसलेले आहेत जे रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या पत्नी स्वाती बळीराम पाटील या विचुंबे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि जिथे जिथे क्रिकेट असतं तिथे बळीराम पाटील नेहमी असतात. नुसतं फक्त कुस्तीमध्ये नाही तर क्रिकेटमध्ये सुद्धा सगळ्या विचुंबेकरांना प्रोत्साहन देण्यासाठी येतात. प्रशांत पाटील बिल्डर डेव्हलपर्स बळीराम पाटील यांचा हार्दिक हार्दिक स्वागत. आणि हा झेल टिपला जातोय. कलाटणी मिळाली या सामन्याला. यू टर्न मिळालाय. अजून एक विकेट जाते. निलेश अंबोड.
स्वप्नील हँडसम आहे, यंग आहे, कॉलेज स्टुडंट कदाचित असेल. स्वप्नील आणि मैदानात उतरलेले आहेत अक्षय ना, ऋतिक सोनावळे, सुनील सोनावळे साहेबांचे चिरंजीव. बघूया 1000 रुपये जर षटकार मारला, ऋतिकनं जर षटकार मारला तर बळीराम पाटील साहेबांकडून 1000 रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. बघूया रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आदरणीय बळीराम पाटील साहेबांनी 1000 रुपयांचं बक्षीस लावलंय. पटकावेल का ऋतिक 8व्या क्रमांकावर आलाय. गोलंदाज तयार आहे स्वप्नील. शॉर्ट पिच चेंडू तटवलाय, मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये लॉंग ऑफ मध्ये चेंडू जातो. एक सिंगल काढलेली आहे, दुसरी धाव होईल का, मात्र नाही. एकच धाव या चेंडूवर मिळते. या एका धावेनं 40 धावा. चावणे प्रीमियर लीग मध्ये ऋतिक सोनावळे बेस्ट बॅट्समन म्हणून त्याला गौरवण्यात आलेलं. RMC पण आहे त्यांचे अक्षय एंटरप्राइजेस. राजेश आंबोळकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक ऋतिक सोनावळे याच्यासाठी. बघूया ऋतिक नॉन स्ट्राईक एंड मध्ये उभा आहे, स्ट्राईक मध्ये आहे तो संकेत जाधव. संकेत तयार आहे. संकेतनं प्रहार केलाय, मात्र उंच जास्त गेला, लांबी कमी, हातामध्ये झेल जातोय. संकेत जाधव बाद. फलकावर लागलेल्या त्या अक्षय एंटरप्राइजेसच्या विचुंबेकरांना आठवत असेल की आता म्हणजे सुनील सोनावळ्यांचं चावणे गाव, त्या गावाच्या समोर नदीच्या किनारी एक मैदान आहे आणि मला असं वाटतंय 7-8 वर्षांपूर्वी तिकडे विचुंब्याची टीम आलेली खेळायला आणि सोनावळे साहेबांनी तिथे टुर्नामेंट ठेवलेली. ती अजूनही टुर्नामेंट मला आठवते. आता त्याच जागेवर त्या मैदानावर अक्षरच्या बिल्डिंग उभ्या राहिलेल्या आहेत. तर असं विचुंबेचं आणि आमच्या रसायनीचं नातं राहिलेलं आहे. हा चेंडू हो मारायचा होता, मात्र बरोबर बॅटच्या मधोमध आला नाही. एक धाव तर घेतलेली आहे निलेश कांबळेनं. 9व्या क्रमांकावर निलेश कांबळे आलेले आहेत. एक धाव घेतलेली आहे, कलाटणी मिळाले. स्लॉग ओव्हर आहे, डेफ्थ ओव्हर आहे. या शेवटच्या षटकामध्ये धावा फक्त 2 आतापर्यंत आलेल्या आहेत. 3 विकेट गेलेल्या आहेत, म्हणजे 2 विकेट आणि 3 धावा गेलेल्या आहेत. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी स्वप्नील करतोय. हा चेंडू राईट आर्म ओव्हर. ऋतिकनं तटवलाय चेंडू, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सर्कल, ब्रँडेड स्ट्रोक आणि कव्हरच्या दिशेनं ऋतिक यांचा खणखणीत असा चौकार. पंचेचाळीस धावा झालेल्या आहेत. 50 होईल का? 45 धावा झालेल्या आहेत. षटकार मारला तर 50 होईल. 5000 सिक्स मारला तर 5000 आणि नाही फिरला भिंगरी सारखा गरा मात्र या चेंडूवर एक सिंगल मिळते 22ची. या एका सिंगलनं 46 धावा झालेल्या आहेत त्या अक्षय एंटरप्राइजेसच्या. शौर्य लोटस फायटर संघाला जिंकण्यासाठी 47 धावांची गरज, ती 5 षटकामध्ये.
मैदानात पाठवा. तीस चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे. 47 रिक्वायर्ड इन 30 डिलिव्हरीज. तमाम सर्व क्रीडा रसिक या मॅचचा आनंद घेत आहेत. विचुंबेकर आज थोडेसे आता थंड पडलेले आहेत. उद्या मला असं वाटतंय जेव्हा सगळे जण उद्या आनंद घेतील तेव्हा खरी मजा या ग्राउंडवर येईल. कारण एक एक मॅच प्रत्येकाने जिंकलेली असेल. 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात. विनरच्या मॅचेस आजच होणार आहेत. लुझर आणि उरलेल्या सेमीफायनल फायनलच्या मॅचेस आपण उद्या खेळवणार आहोत. जॉन्टीनं असं सांगितलेलं आहे आपल्या सर्वांना. सलामीची जोडी मैदानाकडे जाते आणि सगळेजण विचार करतायत बघा. शौर्य लोटस फायटरच्या विरुद्ध अक्षय एंटरप्राइजेस वाले सगळे एकत्र जमलेले आहेत. गणपती बाप्पा मोरयाचा गजर केला आणि आता ते विखुरले जातील, आपापल्या पोझिशन्स घेतील. 11 खेळाडू या शौर्य लोटस फायटर टीम मधील आपण पाहिले क्षेत्ररक्षण करताना. आता क्षेत्ररक्षणाचा जिम्मा आहे तो अक्षय एंटरप्राइजेसवर आलेला आहे. टीम दोन्ही तसं बघितलं तर तुल्यबल अशा टीम आहेत. विचुंबे लीग आमचे नामदेव पाटील या मॅचचा आनंद घेत आहेत. नामदेव पाटील मोहो हे मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतो. बरीचशी मंडळी या मॅचचा आनंद घर बसल्या घेते. त्या सर्व लाईव्ह पाहणाऱ्या सगळ्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. 2, 3 आणि 4 तारखेला सुप्रीमो ट्रॉफी मोपाड्याला अचानकच्या मैदानावर होणार आहे. 2, 3, 4 फेब्रुवारी आणि पहिला लॉट्स असणार आहे तो तालुका हाफ, दुसऱ्या दिवशी ओपन हाफ आणि तिसऱ्या दिवशी 2 सेमीफायनल आणि फायनल. बऱ्याचशा ठिकाणी स्पर्धा आहे याच मैदानावर. मला असं वाटतं आता 3 दिवस याच मैदानावर, 5 दिवस आणि आता नंतर 8. म्हणजे उद्या जर आपले दशरथ पाटील आले तर बोलतील सप्ताह झाला. काल्याचं पण कीर्तन 8व्या दिवशी म्हणजे उद्या होण्याची शक्यता आहे. तर 8 दिवसाचं ही टुर्नामेंट सगळ्या विचुंबेकरांनी पाहिलेली आहे. या मॅचकडे आपण आता जातोय. निलेश जुवेकर आलेले आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपला एक एक्स्ट्रा खेळाडू 12 खेळाडू पाठवा प्लीज. शौर्य लोटसचा 12वा खेळाडू पाठवा. टाळ्यांचा कडकडाट होतोय. पहिला चेंडू घेऊन येत आहेत गोलंदाज स्वप्नील कांबळेचा पहिला चेंडू वाईड म्हणून घोषित केलेला आहे पंचांनी, अवांतर म्हणून घोषित केलेला आहे. आणि पहिल्या चेंडूवर खराब सुरुवात होते ती अक्षय एंटरप्राइजेसची. 30-47चं समीकरण होत आहे. 30-46 हा चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. खणून काढलाय, जातोय एक्स्ट्रा कव्हर मधील क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. स्वप्नील हुशार आहे. स्वप्नीलनं बघितलेलं आहे की तिथे हे स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न करतील फलंदाज. निलेश जुवेकर हा तिकडे फटका मारण्याचा प्रयत्न करेल आणि 1 रन या चेंडूवर फक्त मिळते. चौकार वाचवण्यामध्ये यश आलेले आहे ते क्षेत्ररक्षकांना. 30-46चं समीकरण होतंय. 29 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. अटीतटीचा सामना होईल. 9.50च्या धावांनी म्हणजे साधारण 9.5 धावांच्या सरासरीनं धावावा लागणारे जिंकण्यासाठी ते शौर्य लोटस फायटर या टीमला. स्वप्नीलचा हा चेंडू डोपे टेकून मारलाय फाईन लेग मध्ये. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. चौकार 4 धावा सणसणीत असा चौकार ठोकला आणि आता या मॅच मध्ये रंग भरलेला आहे तो फलंदाजांना. 28 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. स्वप्नील कांबळेचं पहिलं षटक घेऊन आलेला आहे. स्वतः कर्णधार आहे. संघाचा तारणहार समजला जातो, मात्र त्यालाच आता ठोकलंय. आणि हा चेंडू डोपे टेकून लोळलाय. अक्षरशः फलंदाज पडला खाली, लोळला पण त्यानं चेंडू धाडला तर सीमारेषे पलीकडे. साठी लगातार 2 चौकार स्वप्नील कांबळेला ठोकतोय तो फलंदाज.
किरण भोईर, म्हणजे दोन्ही कॅप्टन मध्ये आता संघर्ष उभा राहिलेला आहे. दोन कॅप्टन एकमेकांविरुद्ध आता या मैदानात डू ऑर डायची भूमिका त्या दोघांनी घेतलेली आहे. किरण ज्यानं सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं, यष्टीरक्षण केलेलं, कॅप्टन्सी चांगली केली होती जेव्हा क्षेत्ररक्षण करत होती शौर्य लोटस फायटर टीम, आणि आता फलंदाजी करताना पण त्यानं सर्वस्वी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. दोन लगातार चौकार ठोकलेत. शॉर्ट पिच चेंडू हा पण मारायचा होता परंतु बरोबर बॅटच्या मधोमध आला नाही. 26 चेंडूमध्ये आता 36 धावांची गरज आहे. 11 धावा. हा चेंडू निर्धाव चेंडू टाकतोय तो स्वप्नील कांबळे. कमबॅक चांगलं केलेलं आहे. याच्यानंतर होणारा सामना रेड फायटर विरुद्ध नितीन एंटरप्राइजेस. रेड फायटर विथ AK-47. रेड फायटर विथ AK-47. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी या, आणि नितीन एंटरप्राइजेसच्या कॅप्टननाही विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. नितीन एंटरप्राइजेसचे संघ मालक अर्जुन सुरते साहेब उर्फ मुन्ना आणि नितीन विष्णू भोईर, नितीन एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, त्यांचे स्वागत. हा चेंडू कट केलाय, गॅप मध्ये मारायचा होता आणि सुंदर क्षेत्ररक्षण. वा, मस्त क्षेत्ररक्षण झालं. रन सेव्ह झालेली आहे. एकच सिंगल रन या चेंडूवर मिळते. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. आदरणीय प्रशांत पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक करण्यात येणार आहे. मी प्रशांत पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावी. रेड फायटर विथ AK-47 वर्सेस नितीन एंटरप्राइजेस. रेड फायटर विथ AK-47 चे संघ मालक पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम बबन भोईर, माजी ग्रामपंचायत सदस्य रोशन अर्जुन पाटील आणि विचुंब्याचे आदरणीय किरण प्रभाकर भोईर, हे तीन संघ मालक रेड फायटर विथ AK-47 चे आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना धन्यवाद. पहिलं षटक संपलंय. नितीन एंटरप्राइजेसनं नाणेफेक जिंकलेली आहे आणि निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. 24 चेंडूमध्ये अजूनही 34 धावांची गरज आहे. 24-34. निलेश जुवेकर गाजलेला फलंदाज आहे. 40+ फलंदाज आहे. 40च्या वर वय आहे परंतु अजूनही तरुणांसारखा दमखम आहे. काल 40+ मॅच मध्ये 18 चेंडूमध्ये 42 धावांची धुवाधार खेळी त्यानं केली होती. आता मात्र त्याच्या संघाला विचुंबे गावाला आता गरज आहे त्याची. गोलंदाज मंगेश वार्डे 40+, दोन्ही 40+, आणि स्वीप करायचा होता. दांडी गोल झालेली आहे. फलंदाज बाद होतोय निलेश जुईकर. निलेश जुवेकर बाद होतोय. हादरा बसतोय, धक्का बसतोय. तो मी तर म्हणेन शौर्य लोटस फायटर या संघाला. अक्षय एंटरप्राइजेस आता खुशीनं गाजरं खातोय. 26, 24, 36, 34चं समीकरण 23 चेंडूमध्ये जिंकायला पाहिजेत. 34. BCC टीम सगळ्यांना आठवत असेल. BCC विचुंबे आणि त्या टीम मध्ये मंगेश वार्डेकर नेहमी अष्टपैलू भूमिका त्यांची असायची. गोलंदाजी सुंदर असायची आणि अजूनही त्यांनी सातत्य आपल्या गोलंदाजीमध्ये ठेवलेले आहे. 40+ मध्ये चमकतायत. आता यंगस्टर समोर कशी गोलंदाजी करणार याकडे सगळ्यांच्या नजरा.
गोलंदाज तयार, मंगेश वार्डेकर यशस्वी गोलंदाज, यष्ट्या उडवलेल्या, मात्र या चेंडूवर फिरून मारलाय हा पुलचा फटका, चौकार. मस्त देखणा फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो की कशी जागा बनवली फलंदाजानं, स्टंप जवळ आले आणि भिरकावला चेंडू सरळ फाईन लेग सीमारेषे पलीकडे. संदेश येरुणकरनं चौकारासाठी. या मॅच मध्ये आता मजा येणार आहे. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघांमध्ये आता द्वंद्व निर्माण झालेलं आहे. कोण जिंकेल कोण हारेल सांगणं कठीण होऊन बसलेलं आहे. प्रत्येक चेंडूवर वेगवेगळे निर्णय येत आहेत. कधी विकेट मिळते, कधी चौकार मिळतोय. आता मात्र जो ऑफसाईडचा क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर होता त्याला आत बोलावलंय आणि फाईन लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय मंगेशनं. हा शॉर्टपिच चेंडू हवे ते झेल टिपलाय, बसले, परंतु झेल काय सोडला नाही आणि आनंदोत्सव साजरा करतायत सगळे हे क्षेत्ररक्षक. बघा आनंद झालेला आहे त्या या सगळ्या अक्षय एंटरप्राइजेसच्या सगळ्या खेळाडूंना. प्रवीण रामाणेने हा झेल टिपला, सुंदर असा झेल टिपला आणि एक विकेट जाते ती शौर्य लोटस फायटर संघाची. मंगेश वार्डेकर, आमचे स्कोरर कांचन पालकर, प्रत्येक मॅच मध्ये सुंदर असं स्कोरिंग त्यांचं आपण पाहिलेलं आहे. फलंदाज मैदानात येतोय. श्रीधर भगत ज्यांनी दुसरं षटक टाकलेलं, सुंदर गोलंदाजी केलेली. आता मात्र फलंदाजीसाठी उतरलेले आहेत ते श्रीधर भगत. बघतायत, टहळणी करतायत की कोणकोणत्या एरियामध्ये कोणकोणता क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना बदलतायत ते स्वप्नील कांबळे. सर्कलच्या बाहेर बॅटिंग पॉवर प्ले असल्यामुळे 3 खेळाडू आहेत. एक मिड विकेटला लावलाय, एक लॉंग ऑनला लावलाय आणि एक क्षेत्ररक्षक लावलेला आहे तो डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. गोलंदाज तयार आहे मंगेश वार्डेकर. राईट आर्म ओव्हर. हा चेंडू बॅटची कडा घेऊन हवे ते झेल टिपला जातोय. यष्टीरक्षकानं झेल टिपला आणि अजून एक विकेट मिळवली ती मंगेश वार्डेकरने. ओल्ड इज गोल्ड, ये पुराना चावल जे म्हणतो ना आपण, बीसीसी विचुंब्याचा हा गोल्डन मॅन आहे. खरं तर पुराना चावल आहे, हे जुनं तांदूळ या मैदानावर आपली गुणवत्ता इथे दाखवतो. यंगस्टर समोर अशा प्रकारची गोलंदाजी करणं म्हणजे खाऊ नाहीये. 17वर रोखून ठेवलेलं आहे ते या फलंदाजांना अक्षय एंटरप्राइजेसनं शौर्य लोटस फायटरच्या. ओनर ग्रामपंचायत सदस्य अनिल भोईर आणि सरपंच प्रमोद भिंगारकर थोडेसे आता मला असं वाटतंय टेन्शन मध्ये आले असतील, कारण अक्षय एंटरप्राइजेसने एका मागोमाग असे एकूण आतापर्यंत 3 गडी बाद केलेले आहेत. मैदानात मात्र आता उतरतोय तो रणजित राणे. दिसायला तर हँडसम आहे, दिसायला तर वाटतंय असं काहीतरी की हा षटकार चौकार मारेल. बॉडी आहे त्याची तशी फिट व्यायामाची बॉडी त्याची आहे, जिम मध्ये बनवलेली त्यानं बॉडी आहे. 5व्या क्रमांकावर उतरलाय तो रणजित राणे. पण बघूया, गरज आहे संघाला मोठ्या मोठ्या स्ट्रोक्सची, कारण पाठलाग करायचा आहे तो 47 धावांचा. मात्र परिस्थिती बघा, 17 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. रणजित तयार आहे. मंगेश वार्डेकर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. हो, हा चेंडू कट केलाय, फक्त रक्षात्मक पवित्रा घेतला, हॅट्रिक द्यायची नाही हा निर्णय घेतला आणि या चेंडूवर मिळते ती एक सिंगल रन. कशी बशी एक धाव मिळाली. धावगती थांबलेली 17वर आता 18 वर धावा जाऊन पोहोचलेला आहेत. जोपर्यंत मैदानात किरण भोईर जोपर्यंत असतील तोपर्यंत निश्चितच या धावा येतील अशी आशा आहे ती शौर्य लोटस फायटरना. किरण पण बघतोय इकडे तिकडे की क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना कशी आखलेली आहे. गॅपमधून आपल्याला चेंडू मारावे लागतील की क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू मारावे लागतील, कोणत्या एरियामध्ये आपण चौकार ठोकायचा, षटकार ठोकायचा की सिंगल घ्यायची, याचं गणित
डोक्यामध्ये पक्क करून खेळण्यासाठी तयार आहे आणि एक यशस्वी गोलंदाज मंगेश तयार. हो मस्त चेंडू मंगेश यांचा. आखूट टप्प्याचा चेंडू होता, शॉर्ट पिच चेंडू होता, कट केला, एक सिंगल रन काढलेली आहे आणि एक चांगलं षटक. जरा जोरदार टाळ्या मंगेश वार्डेकर यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. हे षटक निर्णायक षटक त्यांचं ठरलेलं आहे. या षटकामध्ये त्यांनी धावा दिल्यात त्या फक्त आणि फक्त 6 आणि विकेट घेतलेल्या आहेत ते 3. मस्त गोलंदाजी 40+ पुराणा चावल इथे काम आलेला आहे. मस्त गोलंदाजी त्यांनी या मैदानावर या विचुंबे प्रीमियर लीग मध्ये शौर्य लोटस फायटर या संघाकडून अक्षय एंटरप्राइजेस या संघाकडून केलेली आहे. अजूनही षटक शिल्लक आहेत 3. हा रणजित राणे. खरंच मला माट्याच वाटला अगोदर अलिबागचा बुम बुम माट्या. तशी स्टाईल आहे त्याची, मात्र तसे फटके बघायला मिळतील का? जर मिळाले तर मजा येईल. संघाला गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकायला शौर्य लोटस फायटरला 28 धावांची गरज आहे. 18-28. जरा स्पीडअप करा. यानंतर होणारा सामना रेड फायटर AK-47 वर्सेस नितीन एंटरप्राइजेस. नाणेफेक जिंकली आहे. नितीन एंटरप्राइजेसने निर्णय कळवायचा आहे या मॅच मध्ये. बघा अक्षय एंटरप्राइजेस वर्सेस शौर्य लोटस फायटर मध्ये सामना सुरू आहे. 47 धावांचं टार्गेट होतं, 46 धावा केलेल्या शौर्य लोटस फायटरनं आणि आता स्थिती आलेली आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. स्पीडअप करा. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघा. सर्कलच्या बाहेर खेळाडू तैनात केलेले आहे. डीप मिड विकेट, लॉंग ऑन आणि त्या दोघांच्या मध्ये खेळाडू अजून ॲडिशनल तैनात करण्यात आलेला आहे. लॉंग ऑफ मध्ये सीमारेषेला चिटकून एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. ऑफ साईडला खूप मोठी गॅप आपल्याला दिसते ती सीमारेषेजवळ. ऑफ साईडला जर आपण बघितलं तर खूप मोठी गॅप आहे. म्हणजे थर्ड मॅन पासून लॉंग ऑफ पर्यंत एकही खेळाडू सीमारेषेच्या बाहेर आपल्याला दिसत नाहीये आणि ऑनसाइडला मॅक्झिमम षटकार रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऑफसाइड मध्ये सर्कलच्या आत 3 खेळाडू आहेत. गली, पॉइंट आणि कव्हर पॉइंटला अजून एक खेळाडू मिड ऑफला तैनात केलेला आहे. गोलंदाज तयार. यश पाटील. रिव्हर्स स्वीपचा फटका. बघितलं या साईडला कोण नाही आणि सरळ चेंडू तटवला, मात्र हा चेंडू जातोय 6 धावांसाठी. उत्तुंग असा षटकार रिव्हर्स स्वीपचा. आता हावी झालेला आहे. त्याने बघितलं इकडे कोणच नाहीये सर्कलच्या बाहेर. त्याचा फायदा आपण उठवूया. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळला. टप्पा थोडासा मागे ठेवला होता यश पाटीलनं. यंग खेळाडू आहे त्यामुळे या सगळ्या क्रिकेटमधल्या युक्त्या लुप्त्या बघायला लागतील. त्याला फिल्डिंग कशी लावली आहे आणि त्या फिल्डिंगला अनुसरून आपल्याला गोलंदाजी कशी करावी लागेल, फलंदाजांना आमिष कसं द्यायचं, त्यांना जाळ्यामध्ये कसं पकडायचं हे सगळं शिकावं लागणार आहे. आणि फलंदाज किरण भोईर मात्र मुरब्बी आहे. हे मुरलेलं लोणचं ज्याला आपण म्हणतो ते अजून टेस्टी लागतं, तसं हे मुरलेला फलंदाज आहे, मुरब्बी आहे, मातब्बर आहे तो किरण भोईर. हा चेंडू यश पाटीलचा. हो हो हो, यंग टॅलेंट पण हल्ली काही कमी नाही आहे. मस्त चेंडू टाकला, फसवला अक्षरशः किरण भोईरला, हलून पण दिलं नाही. खिळा ठोकावा आपल्या पायाला पाठीमागे तसं त्याला उभा ठेवला तो यश पाटीलनं. हे द्वंद्व सुरू आहे गोलंदाज आणि फलंदाजांचं. स्वप्नील कांबळे प्रयत्न करतोय, वारंवार क्षेत्ररक्षणाचा बदलाव आणतोय, फलंदाजाच्या टान्सनुसार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. हा चेंडू यश यांचा. किरण याला, किरणना मारलाय चेंडू लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाते सीमारेषा पार. किरण भोईरचा ब्रँडेड चौकार. ची गरज आहे. या षटकामध्ये सामना परत आपल्या खिच्यामध्ये आणलाय तो शौर्य लोटस फायटर या संघानं. किरण भोईरनं ऑफस्टंपच्या बाहेर टाकण्याच्या नादामध्ये वाईड चेंडू, थोडंसं प्रेशर क्रिएट झालेलं आहे.
स्वप्नील मात्र थोडेसे नाराज दिसत आहेत, कारण आता परिस्थिती हाताबाहेर जात चाललेली आहे. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 6, या षटकातील 4 चेंडूमध्ये धावा गेलेल्या आहेत. 3 चेंडू मध्ये 11. थोडस महागडं षटक ठरतंय, परंतु कमबॅक करावं लागेल यश पाटीलला. 1-2 चेंडू निर्धाव टाकावे लागतील, विकेट मिळो अगर न मिळो. हो हो हो, क्या बात है. किरण भोईरचा हा ब्रँडेड कव्हरच्या दिशेने चौकार. फलंदाजी केलेली आहे, वैचारिक फलंदाजी जी म्हणतो ना आपण, बुद्धिमत्ताचं कौशल्य वापरून केलेली फलंदाजी. गॅप मध्ये चेंडू मारतोय, क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून पण मारतोय. हाही चेंडू पुन्हा भिरकावलाय, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय कव्हरच्या दिशेनं, आणि हा म्हणतो चेंडू सीमारेषा पार. किरण भोईरचा चौकार अजून एक. या षटकामध्ये तेव्हा परिस्थिती होती 18-28चं समीकरण होतं, मात्र आता 13 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. किरण भोईर हावी झालेला आहे. हा शॉर्टपिच चेंडू तटवलाय हवेत आणि गेला गेला इकडून म्हणतात, मात्र सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. अंतिम क्षणी चेंडू अडवलेला आहे. मस्त फिल्डिंग तिकडे झालेली आहे क्षेत्ररक्षकाकडून. जिथे 6 धावा होत्या तिथे फक्त धावा मिळत आहेत त्या 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजांनी. या 2 टाळ्या व्हायला पाहिजेत खरं तर त्या क्षेत्ररक्षकासाठी, कारण षटकार गेला असता, परंतु त्याने हिंमत नाही हारली अजिबात. उडी मारली आणि चेंडू अडवला. या चेंडूवर मिळाल्या 2 धावा. आता 2 षटकं शिल्लक आहेत, म्हणजे 12 चेंडू शिल्लक आणि जिंकायला 7 धावांची गरज आहे. पाणी घेऊन जात आहेत की पाणी प्या पण मॅच जिंकून या. तिकडे त्यांच्या मुंड्या तिकडे शिजतायत, पाया तयार होतोय तिकडे, वालाच्या शेंगा तिकडे तयार आहेत, मटण आहे तिकडे, मटण सुक्का, मटण रस्सा, सगळं तिकडे त्याचं तयार होत आहे. परंतु फलंदाजांना पाणी घेऊन जात आहेत. ते सांगतायत की पाणी प्या पण मॅच जिंका. मॅच खिच्यामध्ये 12 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. ती शौर्य लोटस फायटर या संघाला. मात्र जर का अक्षय एंटरप्राइजेसच्या एखाद्या गोलंदाजांनी या षटकामध्ये जर फक्त 2-3 धावा दिल्या, 1-2 विकेट घेतल्या, तर मॅच पुन्हा कमबॅक मॅच मध्ये करू शकतात अक्षय एंटरप्राइजेस आणि अटीतटीची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पुन्हा मंगेश वार्डेकरांना गोलंदाजी दिलेली आहे कर्णधारानं, आणि हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू तटवलाय पॉइंट, आणि गलीच्या मधून हा चेंडू जातोय सीमारेषेजवळ. सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा घेतलेल्या, तिसरीसाठी सरसावलेत आणि 3 धावा धावून पूर्ण. जोरदार टाळ्या होत आहेत या दोन्ही फलंदाजांकडून. अक्षरशः रणजित राणेंनी चांगलं साथ दिलेली आहे ती किरण भोईरला. 3 धावा या चेंडूवर धावून पूर्ण केल्यात. आता जिंकायला पाहिजेत फक्त 4 धावा. चेंडू शिल्लक आहेत 11. काय मॅच झाली, अफलातून मॅच, मस्त मॅच काढली किरणनं. हा चेंडू होता मधल्या इष्टीवरचा चेंडू होता, मारायचा होता ऑनसाइड मध्ये, मात्र मंगेश वार्डेकरांचा हा चेंडू मारू शकला नाही. दोघेही कसलेले मुरब्बी असे हे दोन्ही फलंदाज आहेत. रथी महारथी क्रिकेटमधले. या विचुंबे प्रीमियर लीग मध्ये दोघेही खेळतात. विचुंब्याचे हे स्टार प्लेयर दोघेही. हा चेंडू जोरदार अपील केलाय. क्या गोलंदाजी करतायत मंगेश वार्डेकर. गोलंदाजी कशी करावी आणि सातत्य कसं ठेवायचं. खरं तर असं म्हणतात ना की यश मिळवणं सोपं आहे, पण ते टिकवणं अवघड असतं. परंतु हे टिकवण्याचं काम
आपला फिटनेस, आपली गोलंदाजी, आपला खेळ टिकवण्याचं काम मंगेश वाडेकरांनी केलेलं आहे. 2 लगातार चेंडू डॉट टाकलेत ते किरणला, शॉर्ट पिच दिला आणि असा चेंडू म्हणजे बोनस असतो. मात्र सेफ लँडिंग झाली चेंडूची. 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. या 2 धावांनी समीकरण आता होतंय 9 चेंडूमध्ये जिंकायला 2 फक्त धावांची गरज आहे. ती शौर्य लोटस फायटरला. अनिल भोईर साहेब ग्रामपंचायत सदस्य ओनर, त्यानंतर सरपंच प्रमोद भिंगारकर साहेब या टीमचे ओनर आहेत. आनंदित असतील, आपल्या खेळाडूंवर खुश असतील, कारण विनरचा सामना कदाचित त्यांना खेळायला मिळेल. हो, जोरात हिट केली आहे आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. उत्तुंग असा षटकार, वेल फिनिशिंग धोनी स्टाईलनं केलेली आणि हा सामना जिंकलेला आहे तो शौर्य लोटस फायटर या संघानं. किरण भोईरच्या टीमनं विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. मैदानात पाठवायची आहे. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. 14 चेंडूमध्ये 38 धावांची खेळी करणारे, ज्यांनी 5 चौकार 2 षटकार ठोकले, ते किरण भोईर यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपलं बक्षीस घेऊन जावं. बळीराम पाटील साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक